नमस्कार. जय महाराष्ट्र. बघा, एक गोष्ट प्रकर्षणाचं मराठा सर्वेक्षणाच्या बाबतीत किंवा मराठा ओबीसी आहे की नाही आहे, म्हणजे मराठा ही जात कुणबी आहे किंवा मराठा हा मागास आहे की नाही या संदर्भात आता कमिटी आहेत किंवा त्याचे बऱ्याचशा नोंदी सापडत आहेत. तर एक नोंद सापडलेली आहे की एक आमच्या गावाच्या शेजारी पळशी म्हणून गाव आहे त्या ठिकाणची, आणि माझ्या आजोबाची सुद्धा कुणबीची नोंद सापडलेली आहे. आता अगोदर पळशीचं सांगतो तुम्हाला काय प्रकार ना. तर त्या ठिकाणी एक नोंद अशी सापडली की एक मुलगी दूध न मिळाल्यामुळे एक्सपायर झाली. एखाद्या समाजात जर त्या काळी दूध मिळालं नाही म्हणून त्या समाजातल्या मुलीचं जर म्हणजे प्राण गमावे लागत असतील तर तो समाज तुम्ही म्हणता बलाढ्य होता. 200-250 एकर चुकीचं आहे. त्यावेळीही समाज मागासलेला होता जेवढा आत्ता मागासलेला आहे. आणि जर बलाढ्य होता, त्यांच्याकडे 200-250 एकर जमिनी होत्या, तर ही गोष्ट तथ्य असेल तर त्यांच्याकडे त्या समाजाकडे गाई म्हशी दुग्ध जनावरे सुद्धा असायला पाहिजे. आणि दूध न मिळाल्यामुळे एखाद्या मुलीचा मृत्यू होणं हे शक्य नाही आहे. म्हणून त्यावेळेसही मराठा हा समाज मागास होता, या घटनेवरून सिद्ध होते. दुसरी गोष्ट, माझ्या आजोबाची नोंद कुणबी म्हणून सापडलेली आहे. जर माझे आजोबा कुणबी होते पण माझ्या वडिलांच्या टीसीवर मराठा आहे, आजोबा कुणबी होते तर माझा बाप मराठा कसा? एक तर आजोबाही मराठा होते, मग त्यांची शासकीय नोंद कुणबी कशी? जर आजोबा कुणबी होते तर माझे वडील कुणबी आहेत, त्या अर्थानं मी सुद्धा कुणबी आहे. आणि मग मी कुणबी आहे तर माझा सगळा परिवार म्हणजे माझे भाऊ आणि पूर्ण फॅमिली ही कुणबी आहे. शासकीय नियमानुसार सर्वांना कुणबी नोंद मिळायला पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहे. त्याच्यामुळं सरकारलाही अशी विनंती आहे की आता जास्त लांबवण्यापेक्षा सरसगट मराठ्यांना आहे, मराठा हा कुणबीच आहे. कारण आपण राष्ट्रगीतातही पाहतो की द्राविड उत्कल बंग, जेव्हा बाकीच्या सगळ्या प्रदेशांचं नाव घेतलं जाते तेव्हा मराठा ह्या जातीचं नाव राष्ट्रगीतात कसं काय टाकलं जाऊ शकते? राष्ट्रीय गीत आहे ते. तर मराठा हा कोणता जात नाही, तर मराठा हा प्रांत होता आणि त्या प्रांतावरून मराठा हा नाव पडलेलं आहे. त्याच्यामुळे मराठा हा कुणबी होता, कुणबी आहे आणि कुणबीच राहणार. त्यामुळे मागासले पण आणखीन सिद्ध करण्याची गरज नाही. तर कृपा करून मराठ्यांना ओबीसीत समावेश करावा, किंवा मग स्वतंत्र आरक्षण जर मिळत असेल ते तर म्हणजे अतिशय चांगलं नाही.